तर ठाण्याला काहीतरी तुम्ही देणार अशी मला खात्री होती आणि तुम्ही खरंच द्यायला लागलेला आहात. एक सर आता थोडासा अप्रिय प्रश्न आहे, परंतु तो आता विचारावाच लागेल. तुम्ही स्वतः महापौर होतात आणि तुम्ही महापौर असतानाची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यात काही फरक आहे का? नंबर एक हा प्रश्न. आणि त्याला लागून दुसरा प्रश्न तो जरा जास्ती अप्रिय आहे की ह्या सर्व शहरांना म्हणजे आता 29 महापालिकांच्या निवडणुका आहेत, त्या सर्व 29 महापालिकांची एकच डोकेदुखी आहे, ती म्हणजे अनधिकृत बांधकामं. तर त्या संदर्भात जे सध्याचे कायदे आहेत, म्हणजे म्युनिसिपल ॲक्टमध्ये सुद्धा खरं म्हटलं तर क्लिअर कायदे आहेत त्यात आणि कारवाईचे पण तरतुदी आहेत, परंतु त्यांचं इम्प्लिमेंटेशन होत नाही. तर त्या संदर्भात काय कराल? कारण मला वाटतं कालच कल्याणला वगैरे काहीतरी असाच एक कार्यक्रम झाला, तेव्हा ती खूप नाराजी व्यक्त झाली होती. पण ती कल्याणपुरती मला असं वाटतं ते कुठच्या आहे म्हणजे देशातल्या कुठच्याही शहरात. आपण महाराष्ट्र त्या संदर्भात काय करतोय? पहिल्यांदा थोडा गमतीचा भाग सांगतो की मी महापौर होतो आणि महापौर आणि नगरसेवक होतो, महापौरी होतो. मी तुम्हाला सांगतो हे फार कठीण काम आहे. कारण नगरसेवक एक असा व्यक्ती आहे की तो फर्स्ट इंटरफेस आहे, तेव्हा प्रत्येक गोष्टीकरता तो जबाबदार आहे. आणि म्हणून मी नेहमी गमतीनं असं म्हणायचो की ज्यांनी मागच्या जन्मी पाप केलं तो नगरसेवक होतो आणि ज्यांनी महापाप केलं तो महापौर होतो. पण हा गमतीचा भाग जरी दूर ठेवला तरी हे खरं आहे की खूप गोष्टी बदलल्या आहेत. एका परीने तुम्ही अनेक महापौरांना आज सांगितलं होऊ नका महापौर. मला असं वाटतं की एकच गोष्ट जी अलीकडच्या काळामध्ये मला थोडी खटकते ती मात्र या ठिकाणी सांगितलं पाहिजे की सगळे नाही पण अनेक नगरसेवक हे मालक असल्यासारखे वागायला लागले आहेत. ते मात्र अतिशय चूक आहे. आपल्याला आपल्या वॉर्डामध्ये सोयीसुविधा उभं करणं, आपल्या लोकांचे प्रश्न सोडवणं याकरता निवडून दिलेलं आहे. पण त्या ठिकाणी जणू काही आता त्या भागाचे मालकच आपण आहोत. इथली सोयी देखील माझ्या परमिशननी हल्ली पाहिजे अशा पद्धतीची जी मानसिकता तयार होते आहे ही मानसिकता अत्यंत घातक आहे. ती मानसिकता बदलली पाहिजे. कुठेतरी सेवेचा भाव हा पुन्हा एकदा परत आला पाहिजे, हे माझं अतिशय स्पष्ट मत आहे. आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की आपण जे ओव्हरऑलच विचारलं, आज आपल्याला आवश्यकता काय आहे, तर आपल्याला सगळ्या कारभारांमध्ये ट्रान्सपरन्सी आणणं ही सगळ्यात मोठी आवश्यकता आहे. ट्रान्सपरन्सी लॅकिंग आहे. आपण आज अनधिकृत बांधकामाचा ज्यावेळेस विचार करतो, कायदे नाहीत का? इतके कायदे केलेत आपण, सगळे कायदे आहेत, कोणाला जबाबदार धरायचं ते देखील आपल्याला माहिती आहे, तरी अनधिकृत बांधकाम होतं. आता फॉर्च्युनेटली टेक्नॉलॉजी एक असा टूल आपल्याला मिळालेला आहे की ज्या टूलनी या गोष्टी आपल्याला आता थांबवता येतात. आम्ही एक प्रयत्न करतोय. मुंबईला मी सांगितलं, IIT सोबत देखील आम्ही बसलो आहोत की आपण आता जिओ स्पेशियल टेक्नॉलॉजीचा वापर करून आणि AI चा वापर करून आता पिन पॉइंटेडली आयडेंटिफाय करू शकतो. आता जवळजवळ सगळ्या प्रमुख महानगरपालिका आपल्या प्रॉपर्टीजचं डिजिटायझेशन करतायत. ते डिजिटायझेशन झाल्यानंतर आज जिओ स्पेशियल डेटा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून कुठे बांधकाम चाललेलं आहे आणि ते बांधकामाला मान्यता आहे की नाही हे आपल्याला डॅशबोर्डवर देखील दिसू शकतं. महिन्यातनं एकदा जरी रिव्ह्यू घेतला तरी कुठे अनधिकृत बांधकाम चाललेलं आहे आपल्याला दिसू शकतं. त्याचं एक मॉडेल हे आम्ही तयार करतो. दुसरी गोष्ट याची एक दुसरी पण बाजू आहे की अनेक वेळा महानगरपालिकांमध्ये बांधकामाच्या परवानग्या मिळवणं हे देखील खूप कठीण काम होतं. अनेक वेळा त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं लोकांना त्रास होतो की ते मी वेगळ्या पद्धतीनं सांगण्याची आवश्यकता नाही आहे. मागच्या काळामध्ये आपण ऑटो DCR सारख्या गोष्टी आणल्या. आपल्याला असं वाटलं की आता ऑटो DCR आला, आता ह्युमन इंटरव्हेन्शन कमी होईल. पण आमचे अधिकारी कर्मचारी यांचा ह्युमन इंटेलिजन्स हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सपेक्षा चांगला आहे. त्यामुळे त्यांनी अजून त्याच्यामध्ये नवीन नवीन पद्धती शोधून काढल्या या सगळ्या ह्युमन इंटरव्हेन्शनच्या. आणि म्हणून आता एक नवीन मॉडेल तयार करतो. त्याचं एक पहिलं प्रेझेंटेशन माझ्याकडे झालेलं आहे. ते पहिल्यांदा तर BMCत लॉन्च व्हावं अशी माझी अपेक्षा आहे आणि हळूहळू सगळीकडे लॉन्च व्हावं की ज्याच्यामध्ये एक असा प्लॅटफॉर्म आपण तयार करतो की ज्या प्लॅटफॉर्ममध्ये शेवटी आपले जे डेव्हलपमेंट कंट्रोल रूल्स आहेत, आपला जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे, या सगळ्या गोष्टी रीड करून त्या ठिकाणी एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्लॅटफॉर्म आम्ही तयार करू
त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या प्लॅटफॉर्मवर 24 तासात कधीही तुम्हाला तुमचा प्लॅन अपलोड करता येईल आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून DCR प्रमाणे तो आहे की नाही हे तुम्हाला त्या ठिकाणी ताबडतोब कळेल. जे DCR प्रमाणे नाही ते तुम्हाला आयडेंटिफाय होईल आणि त्यानंतर ते चेंज करून तुम्ही तो अपलोड करू शकाल. तो अपलोड केल्यानंतर 10 ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही आहे. त्या मॉडेलच्या माध्यमातनं जे काही त्याला मान्यता देणारे लोक आहेत, वेगवेगळे स्टेजेस आहेत, त्या स्टेजेसच्या लोकांनी ॲब्रेशन आहे का एवढंच बघायचं. जर ते टूल सांगत असेल की ॲब्रेशन आहे तर त्याच्यावर त्यांनी पॉइंट आउट करायचं की हे चालणार नाही, हे ॲब्रेशन तुम्ही दूर करा. ॲब्रेशन नसेल तर तात्काळ त्याला मान्यता द्यायची आणि जे काही डिमांड नोट आहे ती त्या ठिकाणी जनरेट करायची. आता याच्यामध्ये काही कन्सेशन्स देखील द्यावे लागतात. मेजर प्रॉब्लेम हा कन्सेशनचा असतो. ज्या कन्सेशन्स करता वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे जातात किंवा कमिशनरकडे जातात. आता जे जे कन्सेशन्स अलाउड आहेत हे कन्सेशनही त्याचा पार्ट असतील. त्यामुळे कोणाला कन्सेशन मागायचं असेल तर हे कन्सेशन त्याच्यामध्ये बसतं का हे देखील त्याच्यातनं कळेल. आणि एवढंच नाही तर जिओस्पेशियल मॅपच्या माध्यमातनं त्याची 3D इमेज देखील आपल्याला तयार करता येईल की ज्या माध्यमातून आपल्याला हे सांगता येईल की याच्यापासून सीवर लाईन किती दूर आहे, याच्यापासून पाण्याचं कनेक्शन किती दूर आहे, त्याच्याकरता त्याला कनेक्शन घेण्याकरता काय पैसे भरावे लागतील, अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपल्याला करता येतील. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी आपल्याला ट्रान्सपरन्सी आणण्याकरता असे टूल उपलब्ध करून दिले आहेत. या टूल्सचा वापर पुढच्या काळामध्ये म्युनिसिपल ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये मला आणायचा आहे. त्या संदर्भातलं मॉडेल आम्ही तयार करतो. मी जसं सांगितलं फर्स्ट कट माझ्यासमोर आला, त्यात काही अजून अडचणी आहेत. पुढच्या 4-6 महिन्यामध्ये मला असं वाटतं की हा प्लॅटफॉर्म आम्ही तयार करू शकू. मला असं वाटतं मी आता हिला थोडा त्रास द्यायच्या अगोदर एक प्रश्न विचारणार आहे आणि मग तिच्याकडे पुन्हा माईक देणार आहे. नंतर अजूनही ह्याच्यानंतर मी विचारणारच आहे प्रश्न, तो भाग वेगळा. परंतु एक प्रश्न जाता आता विचारायचा की तुम्ही मगापासून 2 शब्द वापरले, एक ट्रान्सपरन्सी आणि साधारणपणे नगरसेवकांबद्दलच्या तुमच्या अपेक्षा. या सगळ्यामध्ये लोकांचा रोल जो आहे म्हणजे नागरिकांनी, मतदारांनी एक्झॅक्टली या संपूर्ण सिस्टीमकडे कसं पाहावं, कारण की ते पाठ फिरवायला लागलेले आहेत, राजकारणाकडे पाठ फिरवत आहेत, सिस्टीममध्ये भाग घेत नाही आहेत. तर स्मार्ट सिटीचा जो डॉक्युमेंट आलं त्यातलं पहिलं वाक्य तर असं होतं की पब्लिक एंगेजमेंट, पब्लिक पार्टिसिपेशन हे फार महत्त्वाचं आहे. पण पब्लिकला पार्टिसिपेट करून घेण्याच्या संदर्भातलं जे इकोसिस्टीम पाहिजे ती इकोसिस्टीम डेव्हलप झालेली नाही. तर लोकांना तुम्ही काय म्हणजे एक सजेशन काय देऊ, सल्ला काय देऊ शकाल की कसं लोकांनी सहभागी व्हावं? का माझा पहिला सल्ला हा आहे की लोकांनी मतदानाला गेलं पाहिजे. जर 50 आणि 55% लोक मतदान करतील तर माझा सवाल आहे बा, राजकारण आपल्या डेमोक्रेसीमध्ये जो मतदान करत नाही त्यालाही प्रश्न विचारायचा अधिकार आहे, त्याला कायदेशीर अधिकार आहे, पण त्याला मॉरल अधिकार आहे का? त्याला मॉरल अधिकार नाही आहे. त्याला जो बदल वाटतो, त्याला जे पाहिजे असं वाटतं ते करून घ्यायचं असेल तर त्यांनी मतदान केलं पाहिजे. मतदानाला जर लोक 80%, 85% जायला लागले तर त्यातनं मला असं वाटतं की जे लोकप्रतिनिधी आहेत यांच्यावर एक दडपण येईल. लोकप्रतिनिधी जे आहेत ते जास्त अकाउंटेबल होतील, ते जास्त अँसरेबल होतील. त्यामुळे फर्स्ट फेज ऑफ पार्टिसिपेशन इज वोटिंग. जास्तीत जास्त लोकांनी वोट केलं पाहिजे. दुसरं असं आहे की म्युनिसिपल गव्हर्नन्समध्ये 74व्या घटना दुरुस्तीनंतर पब्लिक पार्टिसिपेशनच्या खूप गोष्टी त्याच्यामध्ये ॲड झालेल्या आहेत. पण एक आपली अपॅथी आहे, म्हणजे काही लोक ॲक्टिव्हिस्ट आहेत, ते पार्टिसिपेट करतायत, पण पब्लिक ॲट लार्ज यांचं पार्टिसिपेशन कमी आहे. मला असं वाटतं की ते कसं वाढवता येईल याचा प्रयत्न महानगरपालिकांनी करावा लागेल. आणि यामध्ये हे पार्टिसिपेशन वाढवण्याच्या दृष्टीने जर अजून काही कायदेशीर गोष्टी करण्याची आवश्यकता असतील तर आम्ही जरूर त्याचा विचार करू. मला एक तुम्ही जे म्हणालात ना की पार्टिसिपेशन वाढवण्याच्या संदर्भात की 80-85% वोटिंग झालं तर एक प्रकारचा अंकुश राहील, उत्तरदायित्व वाढेल वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. परंतु त्याहीपेक्षा मला वाटतं एक मध्यंतरी चर्चा अशी सुरू झाली होती की जे मतदान करत नाहीत त्यांच्या सवलती काही काढून घ्याव्यात. तर तो विषय असं ऑस्ट्रेलियामध्ये आहे. हां, आणि ऑस्ट्रेलियामध्ये मी तिथला अभ्यास केला, तिथे 90-95% वोटिंग होतं. त्यावेळेस तिथला अभ्यास केला तर असं लक्षात आलं की सवलती काढून घेतात. आणि आपल्या इथे
या पद्धतीचा विचार चाललेला आहे. इलेक्शन कमिशनने यापूर्वी हा विचार केलेला आहे. त्या संदर्भातले काही इलेक्शन कमिशनमध्ये म्हणजे देशाच्या इलेक्शन कमिशनमध्ये काही विचार, सरकारमध्ये काही विचार हा त्या संदर्भात झालेला आहे.